नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. आज जायचं आहे रिपोर्ट कलेक्ट करण्यासाठी. ECGचे जे रिपोर्ट होते ते आज येणार आहेत आणि डॉक्टरांना आज जे आहे ना तर ते कळेलच आपल्याला काय झाले. जो मला श्वसनाचा त्रास होतोय ना त्याच्यासाठी मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे पुण्यातलं तिथं ट्रीटमेंट घेत आहे. तर बघूया आजच्या ECG रिपोर्टमध्ये काही येते का. त्यानंतर आजच्या जेवणामध्ये स्वयंपाक जे आहे तर ते मी एकदम सिंपल कोबीची भाजी, त्यानंतर चपाती अशी बनवली आहे आणि काकडी वगैरे कट करून घेतलेली आहे. जेवण करते आणि निघते आता हॉस्पिटलला जायला. आणि रिपोर्ट काय येतात ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून पटकन सकाळ सकाळ स्वयंपाक केला. चपाती आणि कोबीची भाजी. दादासाठी ताट केलं, माझ्यासाठी पण ताट केलं आणि मस्त जेवण केलं. कोबीची भाजी, चपाती, थोडेसे शेंगदाणे, काकडी आणि कच्ची कोबी असं जेवण केलं आणि नंतर गेले हॉस्पिटलला. तर जाता जाता इथं सिग्नलला जे बस थांबली होती तर तो जो ब्रिज आहे तिथलं मी तुम्हाला दाखवते. वरती मेट्रोचं ब्रिज आहे, खाली असे PMTचं आणि त्याच्या खाली आहे आपल्याला जे वन वे आहे तर तिथले त्यातला रूट आहे. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि जुन्या बिल्डिंगमध्ये माझे ECGचे रिपोर्ट जे होते ते कलेक्ट करायचे होते. तर मग बाहेर गेले, ECGचे रिपोर्ट कलेक्ट केले आणि डॉक्टरांना दाखवले. तर डॉक्टरांनी सांगितलं की रिपोर्ट तर नॉर्मल आहे. तर त्यामुळं डॉक्टरांच्या पण लक्षात येत नव्हतं की मला काय होतं आहे. त्यानंतर मग मी नवीन टॅबलेट वगैरे दिलं होतं डॉक्टरांनी, ते घेतल्या आणि वापस जायला निघाले. ते आहे हॉस्पिटलचं बॅक साईड जे आहे त्याचं तिथलं थोडंसं शूट घेतलं मी आणि आले घरी. तर रिपोर्ट जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर माझे ECGचे रिपोर्ट आणि एकदम नॉर्मल आलेले आहेत. हे मला डॉक्टरांनी जे आहेत ना स्टार्टिंगला टॅबलेट दिल्या होत्या आणि हे जे औषध आहे ना ते दिलं होतं, पण त्याने एवढंसा काही फरक नाही पडला. तर नंतर डॉक्टरांनी आज टॅबलेट दिलेले आहेत चेंज करून. हे रिपोर्ट बघितल्याच्या नंतर तर ह्या ज्या टॅबलेट आहेत ते मला 20 दिवसाच्या दिल्यात आणि ह्या ज्या आहेत हा डोस दिला मला 1 वर्षासाठी. मला जे श्वसनाचा त्रास होते ना ते डॉक्टरांच्या पण लक्षात येत नाही आहे की कशामुळे होते. कुठलेही सिम्पटम्स नाही आहेत, पण श्वास घ्यायला जो त्रास होतो आहे आणि श्वास सोडायला म्हणजे आपण जे श्वास घेणं ब्रिदिंग करतो ना ते नॉर्मली मला जमतच नाही आहे. एक 6 दिवस झाले आज टोटल. तर हे रिपोर्ट वगैरे केलेत, ब्लड टेस्ट केल्या, तर ECG वगैरे केलेले आहे. तर बघूया आता आपण याच्यावर किती फरक पडतो आहे. आपण डॉक्टरांना भेटूच आहे. तर हे होतं आजचं अपडेट हॉस्पिटलचं माझं. संध्याकाळी दादाला जेवायचं नव्हतं त्याच्यामुळं मग मी माझ्यासाठी एक भाकर बनवली, जेवण केलं आणि संध्याकाळी श्रीखंड खाऊन आजच्या दिवसाचा शेवट केला.